माऊली, तू असा कधी विचार केलायस का की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या पुराणामध्ये नव्हे नव्हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या दिव्याला आणि त्याच्या प्रज्वलनाला अतिशय महत्व आहे. दिवा प्रज्वलित केल्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि त्याच्या तेजानं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सूर्यास्त झाल्यानंतर दिवे लागण होते अशी म्हणतात. सायंकाळी दिवा लावल्यानंतर घरामध्ये सुख, समाधान, आनंद याचा वावर होत असतो. आपलं मानसिक स्वास्थ्य कसं शांत राहत. आणि हे आजवर आपण जगत आलो आहोत, अनुभवत आलो आहोत. परंतु माऊली, याच दिव्यांचं मनोभावे पूजन करणारी आपली बिचारी सुनीती मात्र तिच्या चुकांमुळे आपल्या महालापासून दूर सारली गेली. आता किती गंभीर परिणाम होतील याचे. तिच्या हातून दिव्यांची पूजाच होणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या महालाचं स्वास्थ्य फार बिघडून जाईल माऊली. कोण आहे रे तिकडे? तात्काळ आमच्या समक्ष उपस्थित व्हा. दशरी, पिताश्री, काय झाले? काय झाले? मला असे भासते आहे की या प्रासादामधील अंधकार केवळ आम्हालाच जाणवतो आहे, होय ना? अशी कोणती शोककळा पसरली आहे की आमच्या या प्रासादामध्ये प्रकाश करणे कुणालाच इष्ट वाटले नाही. काय करावे पिताश्री? जेव्हा एखादी व्यक्ती निघून जाते तेव्हा तिच्यासह तिची झडाडी देखील घेऊन जाते. केवळ सुनीतीच अशी होती की ती हा प्रासाद लक्ष दीपांच्या प्रकाशाने उजळून टाकीत असे. मनोभावे दीपक पूजन करीत असे. आता तीच नाही तर सत्य आहे. तिच्या जाण्याने दीपकच नव्हे तर या प्रासादाचं तेज देखील नाहीस झाल्याचं भासते. परंतु जनरीत विसरून चालणार नाही पुत्र. इथे पुन्हा तसाच प्रकाश, तसेच तेज पसरायला हवे. होय पिताश्री. आपण निश्चिंत राहावे. मी प्रथमेला निक्षून सांगेन की आजपासून दीप प्रज्वलनाचं दायित्व तिचे आहे. ती हे कार्य आनंदाने करेल. नाही, कदापि नाही. मी हे कार्य करणार नाही. इतके सामान्य कार्य करण्यास तुला काय समस्या आहे? सामान्य कार्य? सदा एक सामान्य व्यक्ती म्हणूनच गणती केली तुम्ही आमची. तू विपरीत अर्थ काढतेस. सुनीती देखील हे कार्य मनोभावे करत होती. हेच नको झाले मला. जे कार्य सुनीती करत होती ते मी केलेच पाहिजे असा अट्टहास का आहे तुमचा? एकदा सूर्यास्त झाला की रात्र होते. अंधकार तर होणारच ना. कशाला हवेत हे दिवे आणि हा प्रकाश? आता ह्याचीच सवय करून घ्या म्हटलं. सूर्यास्त तुझ्या मस्तकात झाला आहे. अंधार तुझ्या मतीवर पडला आहे. म्हणून तुझे विचार असे तेजहीन झाले आहेत. परंतु एक लक्षात ठेव, मनुष्य तेच भोगतो जसा तो विचार करतो. तुझ्या मनात अंधार आहे, तुझ्या पदरी देखील अंधारच येईल. लक्षात ठेव. प्रणाम महाराज. सर्व सैनिकांना आदेश द्या. उद्या पहाटेच आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे, सूर्योदय होण्यापूर्वीच. हो महाराज. प्रणाम बंधू. अरे या या, आज कसे काय येणे गेलेत? प्रणाम. आज आमचे पोटोबा अत्यंत समाधानी झाले आहेत बरं. तुला सांगतो, आज आमच्या घरात सत्यनारायणाची पूजा होती. इतका रुचकर स्वयंपाक केला होता गृहिणीने की मन अगदी तृप्त झाले.
आणि माझी अवस्था काय बिकट आहे सांगू. आमच्या घरातील त्या खाष्ट म्हाताऱ्याने माझा जीव नकोसा केला. त्याने मला पेटवताना घुटलेले तूप टाकले, त्यामुळे वात काही दिसली नाही. त्यामुळे जळताना इतका त्रास झाला काय सांगू, अजून देखील चटके जाणवत आहेत. चालायचे. तू का रे इतका शांत शांत आहेस? हल्ली काही बोलत नाहीस, पूर्वीसारखा आनंदी दिसत नाहीस. अरे आम्ही तर सामान्य घरात राहणार, तू तर महाराज सुवर्धनाच्या प्रसादात तेच देणार. दीपक राज तू, आणि तरीही असा कोमेज दिला का? प्रासाद जिथे आनंदाचा वास नाही, सुखाचा लवलेश नाही, अशा ठिकाणी दिव्यांचा काय उपयोग? केवळ ऐश्वर्य संपत्ती याने सुख आनंद येत नाही. आणि आता तर प्रासादाचे वैभव देखील लोप पावले आहे. का? असं का म्हणजे? महाराजांची कीर्ती तर सर्वश्रुत आहे ना, निश्चित आहे. परंतु आपल्या दिव्यांचे मन कोणी समजून घेत नाही. सहसा जनतेस असे वाटते की दिवे लावले की केवळ अंधार दूर होतो, प्रकाश येतो. परंतु त्यांना हे ज्ञात नसते की आपण दीप म्हणजे त्यांच्याच मनाचे प्रतीक आहोत. त्यांच्या मनी अंधार असेल तर तोच अंधार बाहेर पडत असतो. आणि त्या प्रासादात तेच घडले. काही मासपूर्वी आम्हा दिव्यांची काळजी घेणारी, विचारपूस करणारी राणी सुनीती होती. परंतु ती प्रासाद सोडून निघून गेली. आमची मन जपणारी ती एकमेव स्त्री होती. तेव्हापासून आम्ही उपेक्षित आहोत. परंतु असे का सोडून गेली? एके रात्री प्रासादामधील काही उंदरांनी राणी विरुद्ध कट रचला. राणीच्या कक्षेतील वस्त्र व अलंकार चोरून अतिथी म्हणून आलेल्या एका राजाच्या दालनात नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी दासीने राणीची वस्त्र व अलंकार पुन्हा आणून ठेवली. महाराणी, महाराज देवराज यांच्या कक्षात ही वस्त्रे अस्ताव्यस्त होती. परंतु आपल्या पत्नीची वस्त्रे अतिथीच्या शयन कक्षेमध्ये होते याचा विपरीत अर्थ सर्वांनी काढला. न्यायदान, बुद्धी आणि तर्क याचाच आधार मानते. आणि ते आम्हाला असे सूचित करतायत की सुनीती दोषी आहे. तिला आत्ता ह्या क्षणी हा प्रासाद सोडून जावे लागेल. त्या बिचारीचे म्हणणे देखील कोणी ऐकले नाही आणि तिच्या चारित्र्यावर शंका घेऊन तिला हकलवून लावले. हा विषय जर शांतपणे कोणी हाताळला असता तर सारे काही सुरळीत झाले असते. जे झाले ते योग्य नाही आणि जे घडते आहे ते महाभीषण आहे. अहो, काय घडले आहे? पिताश्री तर 2 मासांनंतर परत येणार होते, पण 4 दिन नाही झाले आणि लगेच हे देखील. तुम्हा सर्वांना याचं आश्चर्य वाटलं असेल की आम्ही आमची मोहीम अर्धवट सोडून परत स्वगृही का परतलो. पिताश्री, आपण आजवर असे कधीही केले नाही, मग आजच? कारण आज परिस्थिती तशी उद्भवली आहे. घराबाहेरील संकटे दूर सारण्यापेक्षा घराची घडी व्यवस्थित बसवणं हे आमचं आद्य कर्तव्य निर्माण झालं आहे. आणि त्यात जर आम्ही कमी पडलो तर राज्यकर्ता म्हणून आणि या कुटुंबाचा प्रमुख म्हणून घेण्यास आम्ही पात्र राहणार नाही. पिताश्री, तुम्ही असे का बोलत आहात? हो ना, आजवर तुम्ही कुठल्याही कर्तव्यात कमी पडला नाहीत पिताश्री. प्रसंगी कठोर निर्णय घेण्यास सुद्धा तुम्ही मागे पुढे पाहिलेले नाही. तेच कठोर निर्णय घेताना आम्ही भावनाहीन झालो आणि त्याचाच पश्चाताप करण्याची ही घटिका आहे. दासी, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. त्याची उत्तरे निर्भय होऊन द्यावीत. असत्य कथन करशील तर प्राणास मुकशील. पिताश्री, आपण नेमके काय करू इच्छित आहात हे आम्हाला समजेल का? त्यासाठीच तुम्हाला येथे बोलावले आहे. आपण सर्वांनी एकतर्फी विचार करून सुनीतीवर आरोप लावले, तिला दोषी ठरवले.
आणि आपल्या हेही लक्षात राहिले नाही की कुठलीही व्यक्ती आरोप सिद्ध होईपर्यंत निष्पाप असते आणि आरोप सिद्ध होण्यासाठी आवश्यकता असते गुन्हा घडताना पुन्हा साक्षीदाराने ते पाहिले आहे की नाही हे तपासण्याची. तासी, तू आम्हाला हे सांग, तू सुनीतीला अतिथींच्या कक्षात जाताना अथवा तेथून बाहेर येताना पाहिलं होतंस? नाही महाराज, मी नाही पाहिले. इतर कुणी सेवक अथवा सैनिकानं त्या मार्गाने सुनीतीला बाहेर जाताना अथवा येताना पाहिलं होतं? नाही पिताश्री, अशी वार्ता मला तर कोणी नाही सांगितली. परंतु पिताश्री, अप्रत्यक्ष पुरावे तितकेच महत्वाचे आहेत. केवळ पुरावे, आणि ते देखील निर्जीव. त्या पुराव्यावरून सुनीती दोषी आहे हे सिद्ध होऊ शकत नाही, कारण ते पुरावे कुणाकरवी तरी त्या दालनात पेरले गेले असण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे सुनीती आमच्यासाठी आजही तितकीच निर्मळ आणि निष्पाप आहे. परंतु पिताश्री, युवराज सुयश यांनी सांगितले होते की राणी सुनीती रात्रभर त्यांच्यासोबत नव्हती. ती नक्की कोठे होती याबद्दल विचारणा नको का व्हायला? योग्य, अगदी योग्य. आणि त्याचाच विचार करून, खात्री करूनच आम्ही हे न्याय विधान देत आहोत. पूर्वी केलेली चूक आता आम्ही पुन्हा करणार नाही. सुनीती त्या रात्री कोठी होती याची खात्री आम्ही केली आहे. आणि इतकेच नव्हे तर येथे येण्यापूर्वी आम्ही अतिथी महाराजांची नम्र भेट घेऊन इथे आलो आहोत. आणि हा अत्यंत नाजूक विषय त्यांच्या कानी घातल्यावर त्यांनी आम्हाला सहकार्यपूर्वक सर्व काही सांगितले आहे. आणि त्यामुळे आमची खात्री झाली की सुनीती त्या रात्री त्यांच्या कक्षात नव्हती. माझे मन हे मला बजावून सांगत होते. माझी सुनीती असे वर्तन करणे शक्यच नाही. असो, परंतु जो खरा अपराधी आहे त्याला दंड होणारच. खरा अपराधी कोण? महाराज, 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 हे बघा आम्ही पकडले 3 मूषक. देऊन टाका तुम्ही आम्हाला एक सुवर्ण चषक. उत्तम, तुम्ही उत्तम कार्य केलेलं आहे. या कटाचे करते करविते हे मूषकच आहेत. त्यांनी सुनीतीचे सर्व वस्त्रालंकार चोरून अतिथींच्या दालनात नेऊन ठेवले होते. महाराज, महाराज क्षमा करा आम्हाला. आम्ही पुन्हा असे नाही वागणार महाराज. महाराज, महाराज सोडा आम्हाला. महाराज, गप गप गप. गजबराव, या मूषकांना प्रासादाबाहेरील खंदकात पुरून टाका, जेणेकरून सर्व मूषक जातीला शिकवण मिळेल. नाही, आम्हाला हे बघा इथे पुढे घेऊन जाऊ का महाराज? आता तुला टाकतो खंदकात. पिताश्री, नाही पुत्र, जे झाले त्यात आम्ही देखील तितकेच दोषी आहोत. आता आमची सून कुठे असेल, नशिबाची कोणती खडतर वाट चालत असेल काही कळत नाही. राजन, गुरुवर्य, आपण तुम्हा सर्वांना जो पश्चाताप झालाय याचं योग्य फळ आम्ही देण्यासाठी आलो आहोत. सुनीती, सुनीती, क्षमा असावी.
क्षमा असावी. आम्ही वनात भ्रमण करीत असताना सुनीती आम्हास मूर्छित अवस्थेत आढळली. आम्ही तिला आमच्या आश्रमात घेऊन आलो. 6 मास ती आमच्या आश्रमातच होती. तिने केलेले असत्य आचरण याबद्दल तिला पश्चाताप झाला होता व तिने त्याचे प्रायश्चित्त देखील घेतले आहे. पुत्री, आम्हाला क्षमा कर. नाही पिताश्री, जे काही घडले त्यात कोणाचीही चूक नाही. परिस्थितीच अशी होती की आपण सर्व त्या अंधकारास बळी पडलो. ती रात्र आता सरली. ती सर करून येणाऱ्या सूर्योदयास स्वीकारणे हेच आपले हित आहे. पिताश्री, आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी मांगल्याचा मुहूर्त आहे. परंतु आपण हे सारे कसे जाणले? सर्व काही सांगतो. हे सारे मला जे एकमेव साक्षीदारामुळे समजू शकले त्याचे मानावे तितके आभार कमीच आहेत. तो दिव्यांचा राजा, ज्याने माझ्या मनामध्ये सत्याचा प्रकाश टाकला. हे दीपराज, अखेर माझे मन तू जाणलेस. तुझ्यामुळे माझे हे कुटुंब, माझे घर अबाधित राहिले. माझ्यासह प्रत्येक घरात ज्योत बनून, प्राण बनून तेवत राहा, हीच तुझ्याकडे प्रार्थना. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. माऊली, आपण रोज सायंकाळी ही शुभंकरोती म्हणतो तेव्हा खरंच असं मनात येतं की या दिव्यामध्ये आपलं सगळं घर उजळून टाकायची एक दिव्य शक्ती आहे. देवापाशी लावलेला दिवा, त्याचा उजेड जर तुळशीपाशी जातो, म्हणजेच माऊली, आपल्या मनामध्ये जर श्रद्धेचा दिवा तेवत ठेवला तर त्याचा प्रकाशही सर्व जगापर्यंत पोचतोच. आणि हाच तो प्रत्यय सुनीती आणि तिच्या सर्व आप्तेष्टांनी घेतला. तुमची भक्ती आणि श्रद्धा जर खरी असेल तर घरातील दिवे सुद्धा तुमचं मनोभावे रक्षण करतात, तुमचं घर पण टिकवतात. म्हणून या दिव्यांची अत्यंत मनोभावे पूजा केली पाहिजे माऊली. असो, अशीच एखादी कथा घेऊन भेटूया पुढल्या भागामध्ये. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.